नमस्कार, कस्तुरीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि खूप सारे आभार। तर आज आपण आहोत गावाला आणि आज मस्त असं आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीची चटणी, ती पण पाट्यावर वाटलेली। चला तर मग सुरुवात करूया। चटणीसाठी एक कैरी घेतली, ती पण त्यातली थोडी अर्धीच करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण लाल मसाले घेतलेत, मीठ, खोबरं, हे खोबरं किसलेलं आहे। त्यानंतर मी कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत, लसणीच्या पाकळ्या आहेत आणि 1 ते 2 अशा पिकलेली मिरची आहे। माझ्याकडे मिरची होती तर मी ती घेतली आहे। तर चला तर मग आपण सुरुवात करूया। शकता हा पाठा आहे, त्यावरती आम्ही वाटण वगैरे करतो। तर आज आपण त्यावरती आपली चटणी बनवणार आहोत। तर आपण चटणीसाठी प्रथम ही कैरी घेतली, ती आपण बारीक करून घेणार आहोत। वरवंट्याच्या साहाय्याने आपण ही बारीक करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण ही कैरी वरवंट्याच्या साहाय्याने बारीक करून घेतली आहे। ती आता आपण बारीक करून वाटून घेणार आहोत। त्याला आता आपण हे लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, त्या सुद्धा आपण अशाच ठेचून घेणार आहोत। अशा प्रकारे एक एक आपण अशी ठेचून घ्यायची, जेणेकरून आपल्याला वाटायला थोडं इझी जाईल। त्यासाठी आपण अशी बारीक करून घेतली। आता त्यानंतर आपण लाल मिरची घेतली, सुकी आहे, ती सुद्धा मी अशी ठेचून घेणार आहे। चला तर मग आता आपण हे खोबरं घेतले, ते पण थोडं किसलेलं खोबरं आहे आणि भाजलेलं आहे। तर आपण आता हे असंच वाटून घेणार आहोत वरवंट्याच्या साहाय्याने। आता आपण खोबरं घेतलं, त्यानंतर आपण आता घालणार आहोत लाल तिखट। हे लाल तिखट घालून घेणार आहोत आपण आणि त्यानंतर मीठ सुद्धा त्यामध्येच घालून घेणार आहोत। अशा प्रकारे हे मिक्स करायचे आणि छानपैकी असं वाटून घेणार। आपलं खोबरं, चटणी वगैरे मसाले आपण छान असे मस्त मिक्स करून घेतले। यामध्ये आपण मीठ पण घालून घेतले। आता छान असं मस्त आपण वाटून घेणार आहोत। पाट्यावरची चटणी ही जवळजवळ महिनाभर ही टिकते आणि तिला टेस्ट सुद्धा छान असते। चला तर मग अशी बारीक आपण वाटून घेऊ। मस्त बारीक वाटून घ्यायचे। जेवढा राग आहे तेवढ्या ह्याच्यावर आपण काढून घेणार आहोत आणि मस्त आपली चटणी बारीक करून घेणार आहोत। या चटणीमध्ये आपण पाणी न वापरता ही चटणी आपण बनवून घेतलेली आहे, मस्त अशी वाटून घेतलेली आहे आणि अतिशय चवीला उत्कृष्ट आहे ही चटणी आणि मस्त अशी जास्त दिवस टिकणारी आहे। नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।